नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वीच्या बायोलॉजीमधील चॅप्टर नंबर 7 पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला दिसते 7 नंबर चॅप्टर. नाव आहे त्या चॅप्टरचं प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये प्लांट ग्रोथ वनस्पतीच्या वाढीसंदर्भात आणि मिनरल न्यूट्रिशन पोषक घटकांच्या संदर्भामध्ये वनस्पतीची वाढ आणि त्याचे पोषण या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. दिस 7th number chapter, plant growth and mineral nutrition, is a large sized chapter actually, but in this year board has deducted some topics from this chapter. Now we will discuss about which are these points or topics which are deleted from this chapter. बरोबर आहे. तर आज आपण या चॅप्टरमधील कोणकोणता भाग, जसं की मी तुम्हाला म्हणालो की या 2020 आणि 21मध्ये होणाऱ्या 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये या बराचसा भाग सिलेबस जीवशास्त्रामधून कमी केलेला आहे. तर या चॅप्टरमधला कोणकोणता भाग कमी केलेला आहे हे सुरुवातीला आपण बघूया, म्हणजे आपल्याला अभ्यास करायला ते सोपं जाईल. हा पार्ट वगळूनच आपल्याला अभ्यास करता येईल. मित्रांनो, या ठिकाणी चॅप्टरच्या सुरुवातीला पहिला पॉईंट दिलेला आहे 7.1 प्लांट ग्रोथ. 7.1चा हा पूर्ण जो आहे ना भाग इकडचा, हा पूर्ण या सिलेबसमधून वगळून टाकलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा 7.2 फेजेस ऑफ ग्रोथ, हा सुद्धा पार्ट तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही यावर्षी, कारण तो तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपण जाऊया. समोर गेल्याच्या नंतर या ठिकाणी कंडिशन फॉर ग्रोथ हा जो पार्ट आहे सिलेबसचा, तो सुद्धा या चॅप्टरमधून वगळून टाकण्यात आलेला आहे, म्हणून हा पार्टसुद्धा तुम्हाला अभ्यासण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ग्रोथ रेट अँड टाईप्स ऑफ ग्रोथ. हा भाग 7.4 नंबरचा हा पॉईंट आहे. ठीक आहे. तर तो सुद्धा भाग यावर्षी या परीक्षेतून आपल्याला डिलीट केलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी टाईप्स ऑफ ग्रोथ वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय जे काही टॉपिकचा भाग आहे. दिस इज ऑल्सो डिडक्टेड फ्रॉम आवर सिलेबस फॉर दिस इयर. Now come to the next point, that is 7.4. 7.4, that is the growth rate comparison. This point is also deducted or deleted from our syllabus, and you can see growth curve 7.5, sorry, this part is also deleted from your syllabus in this year. The question will not ask on these points. Now see here 7.7. 7.7, this part is also deleted from our syllabus. 7.8 plasticity, it is also deleted. Now growth hormones, you can see here growth hormone 7.9. हा पार्ट मात्र आपल्या सिलेबसमध्ये जसाच्या तसा ठेवलेला आहे. हा आपल्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला नाही. ग्रोथ हार्मोन्स, वाढीसाठी जे काही संप्रेरके लागतात त्या संदर्भामध्ये या पॉईंटमध्ये चर्चा केलेली आहे. 7.9 हा पॉईंट आपल्या सिलेबसमधून वगळलेला नाही आहे. याच्या अंतर्गत जो काही भाग आहे तो भाग आपल्याला संपूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पुढच्या पेजवर जाऊया. पुढच्या पेजवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल फोटोपिरियडिझम 7.10. दिस पार्ट इज ऑल्सो डिडक्टेड फ्रॉम आवर सिलेबस फॉर दिस इयर. नो, दिस पोर्शन
इज अलाउड टू स्टडी फॉर यू. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर आपण जाऊया. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला दिसेल या ठिकाणी हा पूर्ण टॉपिक, हा पूर्ण सिलॅबस. हा तर भाग नाहीच आहे, इकडचा भाग तर नाहीच आहे. इकडचा आपल्याला दिसतोय थोडं, आपण पाहू शकतो वर्नलायझेशनचा पार्टसुद्धा आपल्या सिलॅबसमधून वगळण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण परत पुढे जाऊया पुढच्या पेजवर. अजून कुठला सिलॅबसचा पॉईंट आपला वगळण्यात आलेला आहे, तर या ठिकाणी मिनरल न्यूट्रिशन. मित्रांनो, मिनरल न्यूट्रिशनचा हा जो पार्ट दिलेला आहे हा पण आपल्या सिलॅबसमधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्याचासुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही आहे या परीक्षेपुरतं. त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती पॉईंट दिसतो आपल्याला 7.13, दॅट इज नायट्रोजन सायकल, नायट्रोजनचं चक्र. हे पार्टसुद्धा आपल्या सिलॅबसमधून वगळण्यात आलेलं आहे. या पार्टची म्हणजे अभ्यास करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसतं 7.13 आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर आपण हा पार्टसुद्धा या ठिकाणी हे 7.9 आपल्याला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे नायट्रोजन सायकल, त्याच्यानंतर दुसरा पार्ट कुठला आहे नायट्रोजन फिक्सेशन, हा पार्टसुद्धा वगळण्यात आलेला आहे. हा कुठलाच पार्ट आपल्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी समाविष्ट केलेला नाही आहे. नायट्रोजन सायकल हा परत आपल्याला या ठिकाणी दिसतोय, हा पण वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मात्र जो पॉईंट शिल्लक आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो फक्त एकमेव म्हणजे ग्रोथ हार्मोन 7.9 या पार्टला आपल्या सिलॅबसमधून वगळण्यात आलेलं नाही. या सगळ्या चॅप्टरमधून जे काही 7.14पर्यंत जे काही पॉईंट्स आहेत त्या सगळ्या पॉईंट्सपैकी फक्त 7.9 हा जो पार्ट आहे ग्रोथ हार्मोनचा, हा फक्त आपल्या सिलॅबसमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तो वगळण्यात आलेला नाही. म्हणून आपल्याला या भागाचा सविस्तर आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो आपण ग्रोथ हार्मोन्सबद्दल जाणून घेऊया. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय? ग्रोथ म्हणजे वाढ. ग्रोथ मीन्स what is mean by growth? Growth is a very important characteristic feature of any living organism. प्रत्येक सजीवाचा जो महत्त्वाचा गुणधर्म आहे त्याला ग्रोथ असं म्हणतात. पण ग्रोथ कशामुळे होते? तर पेशींच्या विभाजनाच्या वेळेस, समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो छोटंसं. एखादं छोटंसं रोपटं घ्या तुम्ही. आंब्याची कोय जमिनीत लावल्याच्यानंतर त्याला 2 पानं फुटतात आणि त्याची उंची फुटभर झालेली आहे. ते आंब्याचं झाड जेव्हा आपण 10 ते 20 वर्षाच्या नंतर पाहतो तर ते रोपटं झाडामध्ये रूपांतरित झालेलं दिसतं. हे कसं काय शक्य आहे? तर त्या रोपट्याचं झाडामध्ये रूपांतर कसं झालं? किंवा दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. एक शेळी आहे किंवा बकरीचं पिल्लू आहे, ते जन्मल्याबरोबर किती लहान असतं आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर पाहिलं तर शेळी अशी मोठी झालेली असते, म्हणजे ग्रोथ झालेली असते, त्याची वाढ झालेली असते. हे कशामुळे झालेलं असतं? ड्यू टू सेल डिव्हिजन. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की युनिट ऑफ लाईफ इज सेल. म्हणजे आपल्या जीवनाचं एकक काय आहे? सेल आहे, पेशी आहे. या पेशीमुळे, आता पेशी कशी असते तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही पाहिलाच असेल. पेशी ही अशी प्राणीपेशी गोल असते आणि त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो, केंद्रक असतो, बरोबर आहे. आणि ही पेशी असते. या पेशीमध्ये असं पेशीद्रव्य वगैरे असतं. मग या पेशी विभाजन म्हणजे काय? सेल डिव्हिजन मीन्स व्हॉट? द डिव्हिजन ऑफ सेल गिव्ज राईज ए न्यू सेल. एका पेशीपासून दुसरी पेशी तयार होणे म्हणजेच पेशीचं विभाजन, बरोबर आहे. ही दुसरी पेशी तयार झाली की त्या नवीन पेशीची सुद्धा विभागणी होते, पेशी विभाजन होते आणि अजून एक तिसरी पेशी तयार होते. अशा पद्धतीनं पेशींची संख्या वाढत जाते आणि पेशींची संख्या वाढत गेल्यामुळे छोट्या रोपट्याचं रूपांतर एका झाडामध्ये होतं किंवा छोट्या शेळीच्या पिल्लूचं रूपांतर एका मोठ्या शेळीमध्ये होत असतं. अशा पद्धतीनं ग्रोथ. बट डू यू नो दॅट विच फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ग्रोथ?
म्हणजे वाढ होण्यासाठी कुठला तरी घटक कारणीभूत असेल, हो की नाही. मग तो घटक म्हणजे दिस इज हार्मोन. या हार्मोनमुळे ग्रोथ होत असते. तर असे हार्मोन आपण वनस्पतीच्या बाबतीत पाहणार आहोत की असे कोणकोणते हार्मोन्स आहेत. बरोबर आहे. असे कोणकोणते हार्मोन्स आहेत की ज्याच्यामुळे पेशीची वाढ होते किंवा झाडाची वाढ होते. या ठिकाणी आपण पॉईंट वाईज बघूया. द टर्म हार्मोन वॉज कॉइन्ड बाय स्टार्लिंग इन 1906. स्टार्लिन नावाच्या शास्त्रज्ञांनी 1906मध्ये हार्मोनचा शोध लावला. इन ॲनिमल फिजिओलॉजी, प्राण्याच्या भौतिकीय शास्त्रामध्ये याचा शोध लागला. प्राण्याच्या पेशीमध्ये, बहुतेक प्राण्याच्या शरीरामध्ये याचा शोध स्टार्लिनने 1906मध्ये लावला. त्याच्यानंतर काय, द इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ. बघा या ठिकाणी त्याची डेफिनेशन दिलेली आहे. द इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ. इंटरनल म्हणजे आतमधील, शरीराच्या आत असलेला फॅक्टर, घटक. दॅट इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित करणे किंवा परिणाम करणे, प्रभाव टाकणे, की जो प्रभावित करतो. कशाला प्रभावित करतो? ग्रोथला प्रभावित करतो, वाढीवर त्याचा परिणाम होत असतो. आर कॉल्ड ॲज ग्रोथ हार्मोन्स ऑर ग्रोथ रेग्युलेटर्स. तर मित्रांनो, आपण हार्मोन्सची व्याख्या या ठिकाणी बघितली. काय आहे हार्मोन्सची सोपी व्याख्या? द इंटरनल फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ. इंटरनल फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ इज कॉल्ड ॲज ग्रोथ हार्मोन ऑर ग्रोथ रेग्युलेटर. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण एकानंतर एक अशा पॉईंटच्या रूपामध्ये बघूया. या ठिकाणी तुम्हाला हा पॅरेग्राफच्या रूपामध्ये दिसतो. आपण ह्या पॅरेग्राफचं किंवा या थेअरीचा अभ्यास पॉईंट वाईज करणार आहोत. नेक्स्ट पेजवर आपल्याला याचे 1, 2, 3, 4 असे पॉईंट वाईज सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते आपण बघूया. तर या ठिकाणी बघा आता 7.9 युनिट नंबर, या ठिकाणी 7.9 हार्मोनचा युनिट नंबर दिलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी मग आपण दिसेल आपल्याला, या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकतो ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोनमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पेसचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे, म्हणून थोडी अडचण तुम्हाला जाण्याची शक्यता आहे. एक मिनिट. तर या ठिकाणी ग्रोथ हार्मोनमध्ये ग्रोथ हार्मोन पॉईंट 1, स्टार्लिंग कॉइन्ड द टर्म हार्मोन इन ॲनिमल फिजिओलॉजी. स्टार्लिंग नावाच्या शास्त्रज्ञांनी ॲनिमल फिजिओलॉजी, प्राणी भौतिकीय शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. नंबर 2, पॉईंट नंबर 2, ग्रोथ रेग्युलेटर ऑर ग्रोथ हार्मोन. दीज आर द इंटरनल फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स द ग्रोथ. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे इंटरनल फॅक्टर्स असतात जे वाढीवरती त्याचा प्रभाव टाकत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रोथ हार्मोन्स किती प्रकारचे असतील? ग्रोथ हार्मोन्स किती प्रकारचे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतील. हे बघा, ग्रोथ हार्मोन्सची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कोणकोणते? या कॉलममध्ये ग्रोथ प्रमोटर्स, ग्रोथ इनहिबिटर्स आणि ग्रोथ रेग्युलेटर्स अशा 3 प्रकारची विभागणी या सगळ्या ग्रोथ हार्मोन्सची केलेली आहे. ग्रोथ प्रमोटर्स म्हणजे काय? या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल ग्रोथ प्रमोटर्स. ग्रोथ प्रमोटर म्हणजे काय? प्रमोट करणे म्हणजे प्रोत्साहन देणे, प्रोत्साहित करणे. वाढीला प्रोत्साहित करणारे जे काही हार्मोन्स आहेत ते या ठिकाणी 3 प्रकारचे हार्मोन्स आपल्याला दिसतात जे वाढीला प्रोत्साहित करतात. एक आहे ऑक्झिन, हे ऑक्झिन. दुसरं आहे जिबेर्लिन्स, त्याला शॉर्टमध्ये GA म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं आहे सायटोकायनिन्स, CK. अशा पद्धतीनं हे 3 जे हार्मोन्स आहेत, ऑक्झिन, जिबेर्लिन, सायटोकायनिन, हे झाडाच्या वाढीला प्रवृत्त करतात, झाडाची वाढ होण्यासाठी त्याला प्रोत्साहित करतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रोथ इनहिबिटर्स. ग्रोथ इनहिबिटर्स म्हणजे वाढ थांबवतात. वाढीसाठी बघा, ग्रोथ प्रमोटर म्हणजे प्रोत्साहित करणे आणि ग्रोथ इनहिबिटर्स म्हणजे प्रोत्साहित न करणे, त्याला वाढीपासून प्रवृत्त करणे, त्याची वाढ होऊ न देणे.
हो की नाही. म्हणजे वाढ त्याची खुंटवणे, आहे त्याच अवस्थेमध्ये ठेवणे, त्याला म्हणतात ग्रोथ इनहिबिटर्स. म्हणजे प्रतिबंधित करणे, वाढ त्याची न होऊ देणे. आणि या ठिकाणी ग्रोथ रेग्युलेटर्स, ग्रोथ इनहिबिटर्स कोणकोणते आहेत? इथिलीन, हे गॅसेसच्या स्वरूपामध्ये असतं. त्याच्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड, असे 2 हार्मोन्स आहेत की जे ग्रोथ इनहिबिटर्स म्हणून काम करतात. त्याच्यानंतर ग्रोथ रेग्युलेटर्स. ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे रेग्युलेशन म्हणजे काय? नियंत्रित करणे, आहे तसं पुढे चालू देणे, त्याला म्हणतात ग्रोथ रेग्युलेटर्स. सगळेच हार्मोन हे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. आणि या ठिकाणी दुसरा एक फायटो हार्मोन नावाचा हार्मोन आहे, तो सुद्धा ग्रोथ रेग्युलेट करतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे कळालं असेल की जे काही प्लांट हार्मोन्स आहेत हे किती प्रकारचे आहेत आणि कोणत्या प्रकारचे कोणते हार्मोन्स आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे, ठीक आहे. याच्यानंतर आपण पॉईंट नंबर 4 बघूया. प्लांट हार्मोन्स आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. वनस्पतीमध्ये जे काही हार्मोन्स आहेत ते ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. त्याच्यानंतर प्रोड्यूस्ड नॅचरली दॅट अफेक्ट द ग्रोथ or other physiological function. What is the hormone? You can see here the hormones are naturally produced organic substances. These are produced in the plant body and they affect the growth. आणि ते वाढीवरती परिणाम करतात. हे नैसर्गिकरित्या वनस्पतीच्या शरीरामध्ये तयार होतात. आणि ते कशावरती परिणाम करतात? अफेक्ट द ग्रोथ, वाढीवर, अँड अदर फिजिओलॉजिकल फंक्शन्स, आणि दुसऱ्या काही कार्यांवरती, झाडाच्या कार्यांवरती ते परिणाम करत असतात. ॲट ए साईट अवे फ्रॉम देअर प्लेस ऑफ प्रोडक्शन. आता याचा अर्थ काय? की द प्लेस व्हेअर दे प्रोड्यूस्ड दे कॅन इफेक्ट अवे फ्रॉम द प्लेस ऑफ देअर प्रोडक्शन. म्हणजे काय? की समजा ते झाडाच्या टोकाच्या किंवा झाडाच्या शेंड्यामध्ये तयार झालेले असतील हार्मोन्स, तर ते झाडाच्या मुळापर्यंत ते परिणाम करू शकतात. म्हणजे ते ज्या ठिकाणी तयार होतात त्याच ठिकाणी त्याचा प्रभाव दाखवतात असं नाही. ते एका ठिकाणी तयार होतात तर दुसऱ्या ठिकाणी त्यांचा ते प्रभाव दाखवत असतात. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5, टू इवोक द रिस्पॉन्स हार्मोन्स आर नीडेड in very small amount to activate the response. To evoke म्हणजे activate the response hormone are needed in very small amount. यांचा प्रभाव दाखवण्यासाठी या हार्मोन्सची गरज किती असते? इन व्हेरी स्मॉल अमाऊंट. हे यांची खूप कमी प्रमाणामध्ये यांची गरज असते. परिणाम कितीही मोठा असो, प्रभाव कितीही मोठा असो, त्याच्यामुळे काय होतं की त्या हार्मोन्समुळे त्याच्यामध्ये जे काही होणारे बदल असतात ते बदल मोठे जरी असले तरी त्याच्यासाठी लागणारा जो हार्मोन आहे ना, त्याची क्वांटिटी किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते खूप अतिशय कमी असतं, इन व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑर क्वांटिटी. अँड दे आर मेनली ट्रान्सपोर्टेड थ्रू द फ्लोएम पॅरेनकायमा. आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे समजा ते झाडाच्या एका भागामध्ये, एका पार्टमध्ये तयार होत असतील तर दुसऱ्या पार्टमध्ये ते हार्मोन्स वाहून नेण्याचं कार्य कोण करत असतं? फ्लोएम पॅरेनकायमा. फ्लोएम पॅरेनकायमा काय आहे? एका प्रकारची उती आहे, ए स्पेशल टाईप ऑफ टिश्यू विच ट्रान्सपोर्ट द हार्मोन फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द साईट ऑफ इफेक्ट. त्यांच्या परिणाम होणाऱ्या त्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम फ्लोएम पॅरेनकायमा करत असतात. नाऊ वी विल सी वन बाय वन ऑल हार्मोन्स. आता आपण काय करूया की सगळे जे हार्मोन्स या टेबलमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत ना, या तक्त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या हार्मोन्सचा एक एक करून आपण अभ्यास करूया. सुरुवातीला बघूया ऑक्झिन्स. ऑक्झिन्स म्हणजे काय असतं नेमकं, ते कसं काम करतं ते आपण बघूया. The term auxin was given by F.W. Went. F.W. Went नावाच्या शास्त्रज्ञांनी ऑक्झिन हा टर्म शोधून काढला. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. दिस हार्मोन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द ह्युमन युरिन. मानवाच्या लघवीमधून हा ऑक्झिन सुरुवातीला वेगळा करण्यात आला, शोधून काढण्यात आला. व्हाईल in plants synthesized in apical मेरिस्टेमॅटिक रिजन. सुरुवातीला मानवाच्या लघवीमधून हा हार्मोन
बाजूला करण्यात आला किंवा शोधण्यात आला, परंतु वनस्पतीच्या अपायकल मेरिस्टेमॅटिक रिजनमध्ये. अपायकल मेरिस्टेमॅटिक म्हणजे झाडाच्या शेंड्याच्या ठिकाणी जी जागा असते त्या जागेमध्ये त्याला अपायकल मेरिस्टेम म्हणतात. अपायकल मेरिस्टेम म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल, मी या ठिकाणी हे सगळं मिटवतो आणि झाडाची रचना दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हे समजा असं एक झाडाचं टोक आहे, ठीक आहे, आणि हे झाडाचा शेंडा आहे. या झाडाच्या शेंड्याच्या ठिकाणी हे डार्क कलरने मी या ठिकाणी दाखवतोय ना, हे आहे अपायकल मेरिस्टेम. आणि या ठिकाणी ऑक्झिन्स हे तयार केले जातात. ऑक्झिन्स, बरोबर आहे, ऑक्झिन्स या ठिकाणी तयार केले जातात झाडाच्या या शेंड्यावरती. आता कळलं, ठीक आहे. तर ओके. त्याच्यानंतर अपायकल दे आर सिंथेसाइज्ड. सिंथेसाइज्ड म्हणजे तयार करणे, सॉरी, सिंथेसाइज्ड म्हणजे तयार करणे. दे आर सिंथेसाइज्ड इन अपायकल मेरिस्टेमॅटिक रिजन. अपायकल मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. त्याच्यानंतर नंबर 2, IAA, दॅट इज इंडॉल ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर आपण काय बघूयात, पुढचा हार्मोन इंडॉल ॲसिटिक ॲसिड हा ऑक्झिनचाच प्रकार आहे. मोस्ट कॉमन नॅचरल ॲक्झिन. हे सामान्यतः सगळ्याच झाडांमध्ये आढळणारा एक ऑक्झिन आहे. सिंथेसाइज्ड फ्रॉम अमायनो ॲसिड ट्रिप्टोफॅन. आता इंडॉल ॲसिटिक ॲसिड हे जे ऑक्झिनचा एक प्रकार आहे तो कशापासून तयार होतो? अमायनो ॲसिडपासून. कोणत्या अमायनो ॲसिडपासून तयार होतो? तर ट्रिप्टोफॅन या अमायनो ॲसिडपासून तो तयार होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे वळूया. पॉईंट नंबर 3, सिंथेटिक ऑक्झिन. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण नॅचरल ऑक्झिन्स पाहिलं की झाडं स्वतःहून आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या ऑक्झिन्स तयार केले जातात. बट इन नेचर सम ऑक्झिन्स आर नॉट प्रिपेअर्ड ऑर नॉट सिंथेसाइज्ड बाय प्लांट्स. दे आर नॉट नॅचरल. द ऑक्झिन्स विच आर synthesized or produced in laboratory are called as सिंथेटिक ऑक्झिन्स. जे प्रयोगशाळेमध्ये किंवा कृत्रिमरित्या तयार केल्या जातात त्या ऑक्झिन्सना सिंथेटिक ऑक्झिन्स म्हणतात. आणि असा सिंथेटिक ऑक्झिन्सचा टाईप कोणता आहे? IBA, इंडॉल ब्युटिरिक ॲसिड, ठीक आहे. इंडॉल ब्युटिरिक ॲसिड हा एक सिंथेटिक ऑक्झिन आहे. त्याच्यानंतर NAA, नेफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. नेफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड NAA. IBA, NAA आणि त्याच्यानंतर 2,4-D. 2,4-D म्हणजे हे या ठिकाणी दिलेलं आहे. 2,4-D म्हणजे डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिड. डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिड हा सुद्धा एक सिंथेटिक ऑक्झिन या ठिकाणी आपल्याला दिसेल. म्हणजे सिंथेटिक ऑक्झिन्स किती प्रकारचे आहेत? सिंथेटिक ऑक्झिन्स किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. एक IBA, दुसरा NAA आणि तिसरा 2,4-D. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे वळूया आपण. फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ ऑक्झिन. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स म्हणजे या ऑक्झिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स काय आहेत, यांचे भौतिकीय परिणाम या झाडावरती काय होतात, रोपट्यांवरती काय होतात आणि त्याचे ॲप्लिकेशन्स ऑफ ऑक्झिन्स. ॲप्लिकेशन्स म्हणजे त्याचा कुठे कुठे उपयोग होतो. तर पहिला पॉईंट आहे सेल इलॉंगेशन अँड सेल इनलार्जमेंट. सेल इलॉंगेशन अँड सेल इनलार्जमेंट. सेल इलॉंगेशन म्हणजे पेशीची लांबी वाढवण्यासाठी आणि सेल इनलार्जमेंट म्हणजे पेशीचा आकार वाढवण्यासाठी या ऑक्झिनचा वापर होत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या पेजवर आपण आलो. या ठिकाणी अपायकल डॉमिनन्स. व्हॉट इज दिस अपायकल डॉमिनन्स? ग्रोविंग अपायकल बड इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो, समजावून घ्या. अपायकल डॉमिनन्स म्हणजे आपण बघा शेतकरी काय करतात शेतामध्ये, किंवा आपण जनरली प्रॅक्टिस तुम्ही पण करू शकता हा प्रयोग. एखादं समजा आपल्या अंगणामध्ये किंवा शेतामध्ये आपण एखादं झाड लावलं, फळांचं झाड लावलं ना,
समजा एखादा जांभळाचं झाड लावला असेल किंवा जांबाचं झाड लावला असेल, तर ते झाड लावल्याच्या नंतर समजा या ठिकाणी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. हे एक झाड आहे समजा. या झाडाला हे अशी पानं आहेत, ही अशी पानं आहेत आणि अपायकल म्हणजे अपायसेस म्हणजे झाडाचा शेंडा या ठिकाणचा. ठीक आहे. अपायकल म्हणजे हा झाडाचा शेंडा. अपायकल डॉमिनन्स. शेतकरी काय करतात माहीत आहे का, की एक झाड वाढायला आलं, त्याला फळं लागण्याच्या पूर्वी ना हा शेंडा कट करून टाकतात किंवा मोडून टाकतात. हा शेंडा मोडून टाकल्यामुळे होतं काय की या ठिकाणी जे काही या ठिकाणी जे काही हार्मोन्स असतात, ते हार्मोन्स काय करतात, या बाजूला जे असतात ना या खोडाला याच्या फांद्या वाढण्यासाठी मदत करतात. ज्या झाडाचा तुम्ही शेंडा खुडून काढला असेल त्या झाडाला फांद्या खूप येतात आणि अशी त्याचा घेर वाढतो. त्या झाडाचा घेर वाढतो आणि ह्यालाच म्हणतात मित्रांनो अपायकल डॉमिनन्स. ग्रोविंग अपायकल बर्ड इनहिबिट म्हणजे प्रतिबंध करणे म्हणजे त्याला वाढू न देणे. इनहिबिट ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स म्हणजे लॅटरल बर्ड्स म्हणजे ह्या बाजूला फुटणारे त्याचे मोड असतात किंवा त्याचे बर्ड्स असतात. इथून जी फांदी तयार होणार असते आणि त्या सुरुवातीला बर्डच्या अवस्थेमध्ये असते आणि या ठिकाणी आपण म्हणतो लॅटरल बर्ड्स. हे लॅटरल बर्ड्स आहेत या ठिकाणी. म्हणजे ग्रोथ ऑफ अपायकल बर्ड म्हणजे जर शेंडा जर वाढला, असा वाढत गेला शेंडा, आपण खुडून नाही टाकला, तर बाजूला जे आहे ना म्हणजे लॅटरल ग्रोथ जी आहे ना झाडाची, म्हणजे सभोवतालून होणाऱ्या वाढीला लॅटरल ग्रोथ म्हणतात. ती लॅटरल ग्रोथ खुंटते, म्हणजे ती लॅटरल ग्रोथ होत नाही. म्हणून ग्रोविंग अपायकल बर्ड इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. म्हणजे शेंडा जो असतो तो शेंडा त्याच्या आजूबाजूला ज्या फांद्या वगैरे त्याची वाढ होणार असते ती वाढ थांबवितो. इनहिबिट म्हणजे थांबवणे. लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर पॉईंट नंबर दुसरा बघूया. स्टिम्युलेशन ऑफ ग्रोथ ऑफ रूट अँड स्टेम. स्टिम्युलेशन म्हणजे काय, संवेदनशील करणे, संवेदना देणे, संवेदनशील करणे किंवा प्रोत्साहित करणे. स्टिम्युलेशन ऑफ ग्रोथ ऑफ रूट अँड स्टेम. मित्रांनो या ऑक्झिनचा उपयोग काय होतो, झाडाच्या मुळांची वाढ आणि झाडांच्या खोडांची वाढ आणि ही मुळांची वाढ ही ऑक्झिनमुळे जास्त होत असते. त्याच्यानंतर पुढचा मल्टिप्लिकेशन ऑफ सेल हेन्स युटिलाइज्ड इन टिश्यू कल्चर. मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याची जोमात वाढ होणे. मल्टिप्लिकेशन ऑफ सेल, पेशींची जोमात वाढ होणे. आणि म्हणजे ऑक्झिन काय करतं, पेशींच्या वाढीसाठी त्यांना प्रवृत्त करत असतं आणि म्हणून त्या ऑक्झिनचा वापर जो आहे युटिलाइज्ड इन टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धनामध्ये त्याचा वापर केला जातो. आता टिश्यू कल्चर म्हणजे काय, आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये आपण त्याबद्दल डिटेल बोलूया. तुर्तास तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ऑक्झिनचा वापर टिश्यू कल्चरमध्ये पेशींच्या वाढीसाठी केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया. फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटिशियस रूट. ऑक्झिन काय करतं, झाडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्या ज्या लॅटरल बाजूला आहेत किंवा अशी जमिनीच्या खाली अशी मूळ आहे, हे अशी मूळ आहे, या मुळ्याला उपमुळ्या अशा लॅटरल साईडला वाढवतो. उपमुळ्या, झाडाची जी मूळ असते त्या मुळाला उपमुळ्या अशा चोही बाजूने त्याच्या भोवताली जी वाढ होते ती वाढ ऑक्झिनमुळे होत असते. फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणजे हे या झाडाला जे काही अशी जाळीदार किंवा छोट्या छोट्या मुळा असतात ना त्या मुळ्यांची वाढ हे हार्मोन आपल्याला या ठिकाणी वाढण्यासाठी मदत करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट 2,4-D इज सेलेक्टिव्ह हर्बिसाइड किल डायकॉट वीड्स. 2,4-D हे जे सिंथेटिक ऑक्झिन आहे हे ऑक्झिन काय करत असतं, इट किल्स द डायकॉट वीड्स म्हणजे तण. जमिनीमध्ये आपण तणनाशकांची फवारणी करतो, बरोबर आहे. म्हणजे 2,4-D हे आपण जर जमिनीवर फवारलं तर जे तण विनाकारण आलेले असतात पिकाला कॉम्पीट करण्यासाठी
पिकामध्ये तण वाढलं असं आपण म्हणतो, त्या तणनाशक म्हणून या 2,4-डीचा वापर केला जातो. पुढचा पॉईंट, इंड्युस्ड पार्थेनोकार्पी. इंड्यूस म्हणजे सुद्धा प्रवृत्त करणे, प्रमोट करणे. इंड्युस्ड पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी म्हणजे काय, समोर दिलेलं आहे, सीडलेस ग्रेप्स. सीडलेस ग्रेप्स म्हणजे काय, बेदाणा अंगूर. ग्रेप्स म्हणजे अंगूर, सीडलेस म्हणजे दाणे नसलेला, त्याच्यामध्ये बिया नसलेला अंगूर म्हणजे. आणि दुसरं बनाना काय, केळी आहे. केळीला आपण फळ म्हणतो, परंतु ॲक्च्युअली मित्रांनो ते फळ नाही आहे. कारण फळ आपण कुणाला म्हणायचं, की ज्या फळामध्ये बिया असतात ते खरेखुरे फळ, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रू फ्रूट्स. बट दीज आर द फॉल्स फ्रूट्स. ग्रेप्स, अंगुरामध्ये बिया नसतात, बनानामध्ये बिया नसतात, केळीमध्ये. आता आजकाल लेमनमध्ये आणि ऑरेंजमध्ये सुद्धा बिया नसलेलेच लेमन किंवा लिंबू किंवा संत्री तयार केले जात आहेत, आणि त्या बिया नसलेल्या फळांना पार्थेनोकार्पी असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिनच्या मदतीनं आपल्याला बिया नसलेले फळंसुद्धा तयार करता येऊ शकतात. हे आपण काय पाहत आहोत, ऑक्सिनचे किंवा हार्मोनचे, ग्रोथ हार्मोनचे ॲप्लिकेशन्स, त्याचा वापर कुठे कुठे होतो, कृषी क्षेत्रामध्ये किंवा आपल्या जीवशास्त्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठे कुठे होतं, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तर पुढचा पॉईंट बघूया. ऑक्सिन प्रमोट द सेल डिव्हिजन. हे तर आपण पाहिलंच की पेशी विभाजनासाठी ते प्रवृत्त करतं. इट प्रमोट द सेल डिव्हिजन अँड अर्ली डिफरन्शिएशन ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू, झायलम अँड फ्लोएम. काय असतं की झाड जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याची उंची वाढत जाते, आणि उंची वाढत गेल्यामुळे काय की त्याचे पानं, फळं, फांद्या हे जमिनीपासून दूर दूर जात असतात. परंतु तिथपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जमिनीतून पाणी पोहोचवण्यासाठी किंवा अन्न पोहोचवण्यासाठी, पोषक तत्व पोहोचवण्यासाठी काही पंपसारखी सिस्टीम असते का झाडांमध्ये? जसं की आपण विहिरीतून पाणी काढून शेताला दुसऱ्या भागामध्ये पाईपाच्या मदतीनं त्या मोटारच्या साहाय्यानं वाहून नेतो पाणी, तशा पद्धतीचं वाहन करण्याची या ठिकाणी काही सिस्टीम आहे का? तर आहे. त्या सिस्टीमला म्हणतात व्हॅस्क्युलर सिस्टीम. मित्रांनो, व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रत्येक झाडामध्ये असते आणि त्याची पाईपलाईन असतात झायलम अँड फ्लोएम. तर प्रमोट सेल डिव्हिजन, ऑक्सिन काय करतं, पेशी विभाजनासाठी प्रवृत्त करतं, अँड अर्ली डिफरन्शिएशन ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू, म्हणजे लगेचच ते झायलम आणि फ्लोएम तयार होण्यासाठी ऑक्सिनचा वापर होतो. ऑक्सिन झाडाला मदत करत असते की तुझ्यामध्ये तू लगेचच झायलम आणि फ्लोएम तयार करून घे, जेणेकरून तुला पाणी मिळेल जमिनीतून आणि अन्नसुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीने आपण पुढचा पॉईंट आता बघूया. इंड्युसेस अर्ली रूटिंग इन कटिंग मेथड. इंड्युसेस अर्ली रूटिंग म्हणजे ठराविक वयाच्या नंतर, ठराविक महिन्याच्या नंतरच एखाद्या वनस्पतीला मुळ्या फुटत असतात. परंतु आपल्याला जर त्या झाडाला लवकरच मुळ्या फोडायच्या असतील किंवा मुळ्या लवकरच यावे असं आपल्याला वाटत असेल, तर त्या ठिकाणी ऑक्सिन काय करतं की त्या झाडाला, म्हणजे काय की तो वयात येण्याच्या आधीच त्याला मुळ्या फोडण्यासाठी किंवा मुळ्या सोडण्यासाठी जमिनीमध्ये मदत करत असतं. अर्ली रूटिंग म्हणजे वेळेच्या पूर्वी त्याला मुळ्या फुटण्यास मदत करत असते. इन कटिंग मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. कटिंग मेथड म्हणजे समजा, कटिंग म्हणजे काय, कलम, झाडाची कलम. आपल्याला माहिती आहे गुलाबाचं कलम आहे किंवा बोराच्या झाडीचं किंवा बोरीच्या झाडीचं आपण कलम करून जमिनीत लावतो. अशा कटिंग केलेल्या कलमांना आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन म्हणतात. आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित, कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनस्पतीला वेळेच्या पूर्वी त्याला मुळ्या जमिनीमध्ये सोडण्यासाठी ऑक्सिन हे मदत करत असतं. मला वाटतं हे तुम्हाला समजत आहे मी जे काही सांगतोय ते. पुढचा पॉईंट बघूया. त्याच्यानंतर फोलियर स्प्रे ऑफ सिंथेटिक ऑक्सिन. म्हणजे सिंथेटिक ऑक्सिन्स मीन्स इट इज आर्टिफिशियल ऑक्सिन. व्हेन दिस ऑक्सिन वी स्प्रे ऑन द प्लांट्स दे प्रोड्युसेस द फ्लावर्स. बघा काय सांगितलेलं आहे, फोलियर स्प्रे ऑफ सिंथेटिक ऑक्सिन म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं हे जे काही ऑक्सिन आहे ते ऑक्सिन जर आपण झाडांवरती फवारलं तर त्या झाडांना लवकर फुलं येतात, फ्लॉवरिंग. बरोबर आहे. इंड्युस्ड इन लिची नावाच्या फळामध्ये आणि पाईनॲपलच्या झाडांमध्ये आपण अर्ली फ्लॉवरिंग म्हणजे वेळेच्या पूर्वी त्याला फुलं आणण्याचं काम हे सिंथेटिक ऑक्सिनच्या मदतीनं आपण करू शकतो.
त्याच्यानंतर पुढे प्रिव्हेंट्स द अर्ली फ्रूट ड्रॉप ऑफ ॲपल. ॲपल जे असतं, अर्ली फ्रूट ड्रॉप म्हणजे काय, फळझडी. जसं पानं झडतात ना झाडावरून, त्याला पानझडी म्हणतो आपण, तसं फळझडी होऊ नये यासाठी म्हणून आपण या सिंथेटिक ऑक्सिनचा वापर करू शकतो. ॲपलमध्ये, पियरमध्ये, ॲपल माहिती आहे सफरचंद, पियर म्हणजे नाशपाती, आणि ऑरेंज आहे संत्र. हे काय करतात, लवकर पिकून लवकर खाली गळून जातात, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ते होऊ नये म्हणून सिंथेटिक ऑक्सिन्स त्या झाडावरती फवारले जातात. त्याच्यानंतर प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ ॲब्सेशन लेयर. ॲब्सेशन लेयर म्हणजे त्या लवकर फळ खाली गळून जाण्यासाठी जी काही थर महत्त्वाची असते ते थर तयार करण्याचं काम, लांबणीवर टाकण्याचं कार्य जे आहे हे सिंथेटिक ऑक्सिन्स करत असतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया, इन्क्रीज इन रेट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. मित्रांनो, आपण जसं श्वसन करतो ना त्याच पद्धतीनं वनस्पतीसुद्धा श्वसन करत असतात. रेस्पिरेशन म्हणजे त्या श्वसनाची गती वाढवण्याचं कार्यसुद्धा हे ऑक्सिन करत असतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ब्रेक सीड डॉर्मन्सी. बिया ज्या असतात ना, शेतकरी काय करतात, यावर्षी धान्य काढले किंवा काही धान्य काढल्यानंतर त्याच्यातून काही पुढच्या वर्षीच्या बियाणांसाठी काही बिया बाजूला एका कपड्यामध्ये बांधून ठेवत असतात पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी. आणि मग ते आपण ज्या माठामध्ये किंवा आधी पद्धत होती की शेतकरी जुन्या काळामध्ये माठामध्ये किंवा कपड्यामध्ये ते बियाणं बांधून ठेवत असत. आजकाल आपण दुकानामध्ये जाऊन, खताच्या दुकानामध्ये, बियाणांच्या दुकानामध्ये जाऊन बिया विकत घेतो. परंतु या बिया एक वर्षभर सांभाळून ठेवतो आपण, आणि त्या बिया ठेवलेल्या ठिकाणी त्याला मोड फुटत नाहीत, जर्मिनेट होत नाहीत, अंकुरण होत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये असते सुप्त अवस्था, आणि त्या सुप्त अवस्थेला म्हणतात सीड डॉर्मन्सी. बियांची सुप्त अवस्था, सीड डॉर्मन्सी. ऑक्सिनच्या मदतीनं काय केलं जातं की या बियाची ही जी डॉर्मन्सी असते ना, सुप्त अवस्था असते ना, ती ब्रेक केली जाते. म्हणजे आपण न अंकुरणाऱ्या बियांना लवकर अंकुरण्यासाठी ऑक्सिनची जर फवारणी त्या बियांना केली तर ते लवकर जमिनीमध्ये अंकुरू शकतात. त्याच्यानंतर अँड प्रमोट सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन म्हणजे तेच सांगितलं तुम्हाला की बियांची अंकुरण्याची जी क्षमता असते त्याला सीड जर्मिनेशन असं म्हणतात. तर मला वाटतं की हा पार्टसुद्धा तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे जे काही ऑक्सिन्स वगैरेच्या संदर्भामध्ये जी माहिती आपण बघितलेली आहे. तर या पार्टमध्ये व्हिडिओ जरा जास्त किंवा मोठा होण्याची शक्यता असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया, आणि पुढच्या पार्टमध्ये 7 नंबरचा जो पॉईंट आहे जिबेरलिन्स, हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आत्तापर्यंत तुम्हाला शिकवलेल्या किंवा विवेचन केलेल्या काही थेअरीवरती, पॉईंट्सवरती तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता, आणि केव्हाही फोन करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. तर आपण आज या ठिकाणी थांबूया, आणि दुसरा पार्ट लगेच मी तुम्हाला लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. धन्यवाद.